वर्षभरापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लागलेला आहे। पीडित मुलीसह प्रियकराला नाशिकमधून ताब्यात घेतलंय। जालन्यातील अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटने ही कारवाई केली आहे। तर जालन्यातून 1 वर्षापूर्वी पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध लावण्यात आलेला आहे। जालना येथील अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटला यश आलेलं आहे। तर पीडित मुलीसह प्रियकराला अँटी ह्यूमन ट्रॅफिकिंग युनिटनं नाशिक जिल्ह्यातून ताब्यात घेतलंय। बदनापूर तालुक्यातून हिवरा तांडा येथील एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला मागील वर्षी 6 फेब्रुवारी 2024 रोजी एका अल्पवयीन मुलानं फूस लावून पळवून नेलं होतं। 6 फेब्रुवारी 2024 रोजी हिवरा तांडा तालुका बदनापूर जिल्हा जालना येथील फिर्यादी बाईने तिची अल्पवयीन नात वय वर्ष 14 हिला विधी संघर्षग्रस्त बालक वय 17 वर्ष याने फूस लावून पळवून नेल्याबाबतची तक्रार पोलीस ठाणे चंदनजिरा येथे दाखल केली होती। सदर तपासामध्ये आम्ही तांत्रिक विश्लेषण करून सदर विधी संघर्षग्रस्त बालक हा पीडित मुलगी हिच्यासोबत नाशिक येथे राहत असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यावरून आम्ही पोलीस ठाणे सरकारवाडा हद्दीतील घनकर लेन या परिसरामध्ये सदर विधी संघर्षग्रस्त बालक व पीडित यांना ताब्यात घेतले।